गायकर, संदेश पाटील, अभिजित पाटील, मयूर मुंडे, प्रणित जंगम, कल्पेश जाधव आणि सिद्दीक बारसकर या सगळ्या कमिटीच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप सारी मेहनत घेण्यात आली आहे. त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. चांगला फटका मिड विकेटला आणि तिथे पहिलाच बॉलवरती ठोकला आहे दिगंबर मोरेने हा षटकार. सचिनजी दाभोळकर सर, अविनाशजी पालांडे सर, त्यानंतर अंकेश तांबडे सर, बाळा सालुंके सर आणि सूरज पांडे सर यांची ही सगळे पंचांची कमिटी आहे. सगळं पॅनल आहे तुम्हाला पंचांच्या माध्यमातून बघायला मिळेल. मला पहिल्या दिवशी प्रवीणजी दुगाडे आणि तुषारजी धुमाल हे कॉम्बॉक्स मध्ये होते. काल मला असं वाटतं हॅरी पिंगळे आणि आकाश देशमुखला देखील आपण बघतोय. हे सगळे पंच आमचे गुणसंख्या लेखक संकेत जाधव हे देखील फार चांगलं काम करतात. हे सगळं व्यासपीठ, त्यानंतर हे डगआउट, सगळं मैदान सजवण्याचं काम ज्यांनी केलं ते आमचे अष्टविनायक साऊंड डेकोरेटरचे साहिल तांडेल आणि विघ्नेश तांडेल यांचं देखील मनापासून आपण स्वागत करूया. सगळ्यांचं स्वागत आहे. 15 धावा. इथे काय केलं अल्पेशने माफी देखील मागितली, कारण त्यांना माहिती क्रिकेटमध्ये होत असते सगळ्या गोष्टी. इथे मोठी विकेट मिळाली असते. दिगंबर मोरेची कॅप्टनला बाद करण्याची संधी होती पहिल्या षटकामध्ये, परंतु ही कॅच ड्रॉप होते. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलाय डबल फिगर मध्ये 15 धावा धावफलकावरती. हे सगळे आमचे टी शर्ट्स आपण बघतोय, कारण तुषारजी धुमाल यांनी पहिल्या दिवशी सांगितलं की कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. सो ही ड्रेसिंग आपण बघतोय. सन्माननीय विश्वनाथजी थोरवे म्हणजेच आमचे सगळ्यांचे पप्पू शेठ यांनी हे सगळे टी शर्ट्स पुरस्कृत केलेत. विद्यमान आमदार सन्माननीय महेंद्र शेठजी थोरवे यांचं देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेला राहिलं आहे. आणि तदनंतर आपण बघतोय संतोष शेठ पाटील साहेब उद्योजक, त्यानंतर संदेश दादा पाटील ट्रॉफीज आपण बघतोय भव्य दिव्य सिल्वर आणि गोल्ड कॉम्बिनेशन असलेल्या त्यांच्याकडून मिळाल्या, त्यांचं देखील मनपूर्वक आपण स्वागत. आमचे इम्रान सय्यद जे गॉगल्स आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले, त्यांचं देखील स्वागत आहे. सगळीकडे आपण बघतोय कॅम्पा कोलाचे ॲड सध्या चालू आहे आपल्या भारतामध्ये. नवीन इंडियाचं नवीन थंडा नवीन पेय आणि त्याचे प्रोप्रायटर आमचे अजिंक्य दर्गे आणि आदित्य दर्गे यांच्याकडून या स्पर्धेसाठी आपण बघतोय जे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज देण्यात आल्यात, कोल्ड ड्रिंक देण्यात आल्यात, त्यांचं देखील मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया. मॅन ऑफ द मॅचसाठी कॅप देखील आहे, व्हाईट कलरची कॅप आहे जी सचिनजी करडूक यांनी आम्हाला पुरस्कृत केली आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया. आणि अगदी मोलाचं सहकार्य प्रमोदजी महाडिक यांचं देखील या स्पर्धेसाठी, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. पंकजी गायकवाड, सुमितजी जाधव यांचं देखील सहकार्य या स्पर्धेसाठी. वायफाय मंगेशजी मोरे यांच्याकडून आम्हाला देण्यात आला, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. प्रत्येकाची मेहनत आहे, कारण ही प्रत्येकाची स्पर्धा आहे. सप्रेम आला आणि सप्रेमला पहिल्याच बॉलवरती दाखवले आसमान षटकार. धावा फलकावरती. ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी लाईटची व्यवस्था, कारण हे जर नसेल तर मग काहीच नाहीये. हे सन्मान्य सचिनजी जाधव यांनी पुरस्कृत केलेलं आम्हाला लाईट येथे ठिकाणी देण्यात आली आहे. आणि इथे फलंदाज बाद होते. पहिला धक्का लागलाय तो नरेश दादा प्रतिष्ठान ढेकू टीमला. वाहिनीवरती ही स्पर्धा टेलिकास्टिंग केली जाते, अगदी जगभरामध्ये पोहोचवली जाते सगळ्या खेळाडूंना, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. संजय सोलंकी फार चांगलं काम करतात या स्पर्धेच्या माध्यमातून, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. नवीन बॅट्समन जातोय युगल पाटील. युगल पाटील जातोय. पंचक्रोशी सन्माननीय हनुमानजी मोरे पत्रकार मित्र आमचे, त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यावं.
हनुमंजी मोरे पण या आमच्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. धावफलक पोहोचलंय ते 21 आकड्यावरती. दिगंबर मोरेला थांबावं लागेल. 6 षटकांची मॅच आहे. मगाशी बघितलं आपण 90-98 धावा येतात या मैदानावरती कारण बॅटिंग पॅराडाईज विकेट आहे. आता युगल पाटील लेफ्ट हँडेड बॅट्समन देखील दाखल झालाय. सो लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन सप्रेमच्या विरोधात. सप्रेम हाफ ट्रॅकर बॉल पॉइंटच्या दिशेने. चांगली फिल्डिंग त्या दिशेने होत असताना कोणतीही धाव नाही आहे. या धावा आता थांबवाव्या लागतील कारण 6 ओव्हरच्या मॅचेसमध्ये 70 पर्यंत जर रोखलं ना तर मी म्हणेन एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या मैदानावरती. ती म्हणजे APRS टीमकडून. सप्रेम थरकुडे सातत्याने आपण लवजी गावासाठी याला खेळताना बघतो. तोच हा खेळाडू इथे पॉइंटच्या दिशेनेच खेळण्याचा प्रयत्न. गलीमधून वेगाने क्षेत्ररक्षकाला डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित एक वेगळे चित्र बघायला मिळालं असं. परंतु पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे दिगंबर मोरे. एक धाव मिळती आहे आणि या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचत आहे 22 वरती. स्वर्गवासी अमोलजी जाधव आपल्यामधून निघून गेले आणि त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी एक स्टँड आम्ही बनवलाय बरोबर शेकिन चिंचोली गावाच्या दिशेनेच. त्यानंतर संदेश दादा पाटील युवा मंच पवेलियन आपण बघतो. बरेचसे प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत आणि प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था देखील केली आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. सुंदर आयोजन. त्यानंतर आपण बघतोय नरेश दादा पाटील युवा प्रतिष्ठान पवेलियन देखील आहे आणि त्यांचीच टीम इथे खेळती आहे इन ॲक्शन मध्ये. ओरपिच बॉल खोलात टाकलेला. वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर पोहोचेल का? नाही पोहोचेल. त्याच्या अवाक्याच्या बाहेर आणखी एक चौकार. धाव फलक जाऊन पोहोचतोय 26 या आकड्यावरती. फिल्डिंग मध्ये खिलवाड करतोय. खरं तर दिगंबर मोरे जशी फिल्डिंग लावली आहे त्याच्या विपरीत सगळं फटकेबाजी त्याची चालू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. षटक क्रमांक दुसरं देखील संपुष्टात आलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते एकूण 26 धावा धावफलकावरती येत आहेत. चला टीम मिटिंग नको. 26 धावा धावफलकावरती. जसे 3 षटकं संपतील डगआउट मधूनच पाणी घेऊन जायचं तुम्हाला. याची आपण नोंद घ्या. सो आपण दोन्ही टीम तसे 3रं षटक संपेल आपल्याला पाणी घेऊन जायचं आहे. छोटासा तो ड्रिंक ब्रेक असेल 3 ओव्हर नंतर. यानंतर विनरची मॅच असेल. त्यानंतर लुझरची मॅच असेल. सो विनर मधून जो जिंकेल तो ऑटोमॅटिकली टॉप 10 मध्ये जाईल. सो प्रत्येक मॅचेस या महत्वाच्या आहेत. प्रशांत कवडेला देखील आपण बघतोय या टीम मध्ये. मिड विकेटच्या दिशेने सप्रेम आहे. अल्पेश तरकुडेला आपण बघतोय. त्यानंतर नवनाथ मामुणकरला आपण बघतोय. हे सगळे चांगले खेळाडू आहेत APRS लवजी टीमकडे. बरेचसे लवजी काटरंग खोपोली परिसरामधले सगळे खेळाडू. अल्पेशने व्यवस्थापक त्या ठिकाणी मॅनेजरची भूमिका देखील निभावली आहे आणि संघाला मार्गदर्शन देखील तो करताना दिसेल तुम्हाला. गोलंदाजीसाठी आलाय हिमांशू यादव. लवजीस टीमचा खेळाडू आहे. पॉइंटच्या दिशेने. तिथे काय घडलंय? सेकंड कॅच ड्रॉप होते या मॅच मधली. दुसरी कॅच ड्रॉप झाली आहे. कॅचेस विन द मॅचेस. या कॅचेस तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतील कारण तुम्ही लीग स्टेज मध्ये खेळताय. प्रत्येक मॅच तुमच्यासाठी महत्वाची आहे. दोन्ही टीमला अगदी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया इथून. धावफलक पोहोचलाय 27 वरती 27. पहिल्याच ओव्हरमध्ये जीवनदान मिळालं. तिथे अल्पेशने कॅच ड्रॉप केली दिगंबर मोरेची. जयेश बाद झाला डगआउट मध्ये आहे आणि इथून युगल पाटील आणि दिगंबर मोरे यांच्यामध्ये एक पार्टनरशिप तयार होते. चांगला फटका मिड विकेटला. आता एलिव्हेशन चेक करावं लागेल आणि एलिव्हेशन देखील मिळते. षटकार आलाय दिगंबर मोरे. गर्दीच तुम्हाला बघायला मिळेल कारण लोकल हिरो आहे. लोकल बॉय आहे. सातत्याने सर्वात या मैदानावरती करत असतो. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण त्याला खेळताना बघितलं. या मैदानावरती भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे
आणि आपल्या संघासाठी लिडिंग फ्रॉम दी फ्रंट समोरून नेतृत्व करतोय, धावा बनवतोय आणि एकूण धावा धावफलकावरती येत आहेत त्या 33 धावा धावफलकावरती. 33 धावा धावफलकावरती. हिमांशू यादव राईट मोर द विकेटने. फुल टॉस होता स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि तिथे आणखी एक ठोकला षटकार. आणि धावफलक पोहोचलाय 39 धावा धावफलकावरती. 39 धावा धावफलकावरती येत आहेत. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला षटकारांची हॅट्रिक ठोकत असताना दिगंबर मोरे. कॅचेस विन द मॅचेस आपण नेहमी म्हणतो. एक कॅच जर ती पकडली असती तर कदाचित त्या धावा आल्याच नसत्या, मोठी विकेट मिळाली असती. परंतु तिथून काय कमबॅक केलंय दिगंबर मोरेने. सन्माननीय दीपकजी जगताप साहेबांकडून या 3 षटकारांसाठी 500चं कॅश प्राइज इथे आलंय. षटकारांची हॅट्रिक ठोकली आहे दिगंबर मोरेने. घरचं मैदान चांगलं बॅटिंग करतोय तो. 45 धावा. आणखी एक स्लॉग स्वीपचा नजारा दाखवलाय. सगळ्यात लांबलचक षटकार. अर्धशतक देखील कंप्लीट झालंय. नरेश दादा प्रतिष्ठान ढिको टीमचं बॅटिंग करतोय. काय बॅटिंग सुरू आहे. असं म्हणतात ना की जीवनदान मिळाल्यानंतर तुमचं विध्वंसक रूप बाहेर येतं आणि तेच इथे येतंय. 51 धावा. हिमांशू यादव वरती आक्रमण चढवलंय. 5वा येईल का असं वाटलं सगळ्यांना, परंतु आता स्ट्राईक रोटेशन करायची आहे ती दिगंबर मोरेला. ती देखील यशस्वीरित्या कंप्लीट करतोय. आता दुसरी धाव संख्येचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये ती दिगंबर मोरेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते एकूण 53 धावा. पाणी घेऊन जायचंय दोन्ही टीमच्या डगआउट मधून. 2 मिनिटाचा मी ब्रेक घेतोय. कुठेही जाऊ नका, बघत राहा KPL सीझन 1 DJ. मध्ये ही स्पर्धा तिसरा आजचा दिवस 2 तारखेला बरोबर सांगता 16 तुम्हाला या स्पर्धेचं बघायला मिळेल. तब्बल 20 संघ. प्रत्येक दिवसामध्ये आपण 4-4 संघ बघतोय. मागच्या 2 दिवसामध्ये 4 संघ पोहोचले टॉप 10 मध्ये. आज कोणते 2 संघ असतील हे तुम्हाला संध्याकाळी सुस्पष्ट होईल. एक संघ आम्हाला पुढच्या मॅच मध्ये मिळेल, म्हणजे इथून जो जिंकेल आणि मागच्या मॅचचा विजेता मिसबा आराध्या स्टार 11 या दोघांमध्ये ती लढत बघायला मिळेल. सो ते देखील वाट बघतात इथून कोण जिंकेल. एका बाजूला नरेश दादा युवा प्रतिष्ठान की APRS लवजी हा संघ जिंकेल. आणि गोलंदाजी मार्क वरती आता आलाय कुणाल बारसकर. खरसुंडीचा हा गोलंदाज कुणाल बारसकर जो विश्वास दाखवला अल्पेशने
नवनाथ मामूनकरने त्याला देखील आता या विश्वासाला सार्थक ठरवावं लागेल, कारण सप्रेमला थोडासा मार पडला. त्यानंतर हिमांशू यादवचं जे मोठं षटक होतं, महागडं षटक होतं. त्यानंतर पहिला गोलंदाज प्रथमेश विचारे, त्याला देखील मार पडलाय. सो आता कमबॅक होणं फार गरजेचं आहे त्या 3 षटकांमध्ये. केतन पाटील आणि सतेज जाधव यांच्याकडून जर युगल पाटीलने लगातारचे 3 षटकार मारले तर 3000चं कॅश प्राइज दिलं जाईल युगल पाटीलला. अशीच जे गायकवाड यांना विनंती आहे की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यावं. खालापूर टीमला नेहमीच ते पुरस्कृत करत असतात तालुकानिहाय गटामध्ये. युगल पाटील स्ट्रायकर एंडला येतोय. काय बॅटिंग सुरू आहे खरं तर दिगंबर मोरेची घरच्या मैदानावरती. खरं तर कित्येक स्पर्धेमध्ये आपण बघत असतो त्याला. हा चेंडू खराब चेंडू होता, परंतु चांगला बॅकअप तिथे गलीमध्ये. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 2 धावा मिळतील. या 2 धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय. 55 धावा, 55 55 धावा धावफलकावरती. आता दिगंबर मोरे पुनश्च स्ट्रायकर एंडला आलाय. मागच्याच षटकामध्ये लगातारचे 4 षटकार त्याने ऑन साईडला ठोकले. 2 लॉंग ऑनला होते, 2 मिड विकेटला होते, एक तर लांब लचकच मारला या स्पर्धेमधला. आणि आता कमबॅक करावा लागेल गोलंदाज कुणाल बारस्कर. हा देखील बॉल मला असं वाटतं खराबच आहे. आणि इथे दुसरी धाव देखील कंप्लीट होत असताना एक चांगलं सेन्सिबल क्रिकेट आणि चलाकीचं क्रिकेट होत असताना आपण बघतो दिगंबर मोरे. व्हाईट बॉलचा इशारा. एकूण 3 धावा या चेंडूवरती मिळतील. कोणताही चेंडू झाला नाहीये ॲज ऑफिशियल. आणि धावफलक जाऊन पोचेल 58 वरती. 58 धावा. कुठेतरी हे जे प्रोजेक्टेड स्कोर आम्हाला दाखवते 100 पेक्षा जास्त धावा इथून देखील होऊ शकतात जोपर्यंत आपण बघत असू दिगंबर मोरे मैदानावरती असेल. कुणाल कमबॅक गरजेचं आहे आता. फुलटॉस बॉल चिप केलाय. शॉट चेक केला होता खरं तर मिड विकेटच्या दिशेने. एक सिंगलच मिळते आहे आणि या सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचत आहे 59 वरती. 59 धावा धावफलकावरती येत आहेत. 59 धावा. शांत क्रिकेट चालू आहे कारण मागच्या 3 षटकांमध्ये 15 पेक्षा जास्त सरासरीने धावा आल्यात या मॅचमध्ये. कुठेतरी या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये थोडीशी रस्सीखेच करावी लागेल कुणाल बारस्करला. युगल पाटील लॉंग ऑनला चेंडू फेकून दिला. युगल पाटीलच्या बॅटमधून आणखी एक षटकार. तर 3000चा कॅश प्राइज दिला जाईल केतन पाटील आणि सतीश जाधव यांच्याकडून. दुसरा येईल का? चेंडू बराच वेळ हवेमध्ये. अल्पेश चेंडू खाली आलाय आणि तिथे मात्र आणखी एक कॅश ड्रॉप. आणखी एक कॅश ड्रॉप करतोय अल्पेश तरकुडे. तिथे दुसरी कॅच त्याने सोडले. या मॅच मधली 2 धावा कंप्लीट होतात युगल पाटीलच्या माध्यमातून आणि या 2 धावा संख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 67. 67 धावा धावफलकावरती. 4थं षटक मार्गस्थ असताना 6 ओव्हरचा हा सामना. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. हा देखील खराब बॉल आहे. अगदी आपण म्हणूया लाईन अँड लेंथ वरती कंट्रोलच नाहीये कुणाल बारस्करचं. कारण दूरवरचा प्रवास करून खरसुंडेवरून तो इथे आलाय. जो काही विश्वास दाखवला कारण ही प्रीमियर लीगची मॅच आहे. बऱ्याचशा गावामधून खेळाडू एकत्रित येत असो. यांना सराव मिळणं, ती टीम बॉन्डिंग, तो विश्वास, या सगळ्या गोष्टी फार मॅटर करत असतात. हा चेंडू मिस टायमिंग आहे. तिथे यष्टीरक्षक पोहोचलाय. नवनाथ मामुंडकर आणि युगल पाटीलला परतावं लागेल या सामन्यात.
तुम्हाला बघायला मिळेल. दुसरी विकेट गेली आहे, कारण जयेश दळवी बाद झाला, त्यानंतर युगल पाटील बाद झाला आणि आता कुमार आलाय. परंतु दुसऱ्या बाजूला एका हाती लढतोय तो दिगंबर मोरे आपल्या टीमसाठी. मगाशी त्यांनी उल्लेख देखील केला कॅप्टन बाईटमध्ये की हा घरचा संघ आहे आणि घरच्या संघासाठी तुम्हाला माहितीच आहे की 100% द्यावंच लागतं, कारण विश्वास नेहमीच दाखवत असतात नरेश दादा दिगंबर मोरेवरती. कुणालचा बॉल सोडून दिलाय, बरेचसं लांबलचक षटक आता कुणालचं बघायला मिळतंय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, दंडित केलं, धावफलक पोहोचलाय. 69 या आकड्यावरती, 69 धावा. जवळपास 8 चेंडू टाकलेत अद्याप कुणालने या षटकामध्ये. हा चेंडू कुमारच्या बॅटमधून डाऊन द ग्राउंड आणि तिथे लॉंग ऑन ला फिल्डर होता त्याच्या आवाक्याच्या बाहेर. षटकार. कुणाल बारसकर हा ट्रॅकर ऑन साइडला, सलगचा दुसरा आलाय कुमारच्या बॅटमधून. हा षटकार. एक्क्याऐंशी धावा तब्बल धाव फलकावरती. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 20 पेक्षा जास्त सरासरीने धावतोय तो नरेश दादा युवा प्रतिष्ठान. आज ऊन देखील जास्त आहे, उन्हाचा तडाखा तुम्हाला जाणवतो या मैदानावरती, कारण जसं तुम्ही या मैदानावरती दाखल होता तुम्हाला लगेचच गरमी हीट जाणवतीये. सगळे कॅप घालून खेळा, भरपूर पाण्याचा वापर करा, कारण मगाशी आयोजकांनी सांगितलं की तुम्हाला कधी पाणी लागलं तरी आम्ही तिथून पोचू, कारण तुमचे 12th मान जे अतिरिक्त खेळाडू आम्ही दिलेत त्यांनाच पाण्याची पूर्तता करायची, याकडे तुमचं लक्ष असू द्या. आणि इथे मात्र आपण बघतो एक भली मोठी धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. ती नरेश दादा प्रतिष्ठान टेकू टीमची, कारण तब्बल 81 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर लागल्यात त्या धावफलकावरती. कुणाल आपण बघतोय रुपेश मात्रेला आपण बघतोय वॉटर पाण्याची व्यवस्था करतात, कारण वरची खोपोली टीमकडून फार चांगली कामगिरी स्वतः संघ नाही का त्या टीमचे, परंतु आज आपण बघतो या संघासाठी 100% देत असताना कोणतीही भूमिका ज्यावेळेस तुमच्याकडे येते ना कोणत्याही स्पर्धेची, त्यावेळेस तुम्ही 100% योगदान देत जा, कारण तुमच्यावरती संघ व्यवस्थापक, मॅनेजर, संघ मालक हे सगळे विश्वास दाखवत असतात, कारण पुढच्या काही वर्षांमध्ये ही स्पर्धा तुम्हाला एका उंच शिखरावरती बघायला मिळेल. इथं सुरुवात आहे. गणेश नाना पाटील सांगतायत आम्हाला हे पहिलं वर्ष आहे, इथून ज्या ज्या गोष्टी राहतील त्या पुढच्या वर्षी तुम्हाला दिसतीलच, कारण मेहनत करणं किंवा आयोजन करणं, मग अशी दिगंबर मोरेने देखील सांगितलं हे सोपं काम नाही आहे. एकूण धावा धावफलकावरती आल्यात त्या 81 धावा. पहिल्या षटकामध्ये आपण 15 बघितल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण सप्रेमच्या 11 बघितल्या आणि तोच आला आता. एंड चेंज करण्यात आलाय, परंतु इथे देखील मोठा फटका आलाय, गेलाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. मध्ये आपण त्याला बघितलं 15 धावा त्याने खर्च केल्या. सप्रेमाला दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने 11 खर्च केले, एक विकेट त्याला मिळाली जयेशची. त्यानंतर आला हिमांशू, त्याने सगळ्यात लांब लचक आणि मोठं षटक टाकलं 27 धावा संख्येचं. आणि त्यानंतर आला कुणाल, त्याला 28 धावा आल्यात. हा चेंडू स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वीप कव्हरला, तिथे प्रशांत कवडे पोहोचतोय. एकच धाव इथून मिळती आणि एका धावा संख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय. हिमांशू एक षटकार त्याच्या विरोधामध्ये, त्यानंतर कमबॅक त्याने केलंय. आता आलाय कुमार स्ट्रायकर एंडला. या धावा आता कितपत पोचतील हा मोठा प्रश्न, आणि इथे षटकारांची हॅट्रिक कुमारच्या बॅटमधून. कुमार डुमने काय बॅटिंग करतो, झेनिथचा हा खेळाडू.
पण चढवले, कोणताही गोलंदाज असा नाहीये की त्याच्यावरती आक्रमण झालं नाही. कुमार 500चा कॅश प्राइज आमचे जगताप पत्रकार बंधू, आणि इथे आणखी एक चौथा ठोकलाय षटकार कुमारने. आणि एका बाजूला आपण बघितलं की दिगंबर मोरेने लगातार 4 षटकार ठोकले, आणि दुसऱ्या बाजूला आपण कुमार देखील बघतोय, तो देखील थांबायचं नाव घेत नाहीये. त्याच्या बॅटमधून देखील चौथा आलाय षटकार सलगचा, आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय ते तब्बल 100 धावा धाव फलकावरती. सप्रेमच्या विरोधामध्ये देखील आक्रमण चढवलंय या मॅच मध्ये. इथे चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला, एकच धावेतून मिळतीये. सुटकेचा निश्वास घेतला असेल सप्रेमने या चेंडूवरती. हा 5वा बॉल होता खरं तर कुमारसाठी. खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल इथून पुढे बॉलवरती, परंतु आता स्ट्रायकर एंडला आलाय तो दिगंबर मोरे. इथे मात्र आपण बघतोय चांगला बॉल बघायला मिळाला. षटक क्रमांक 5 संपुष्टात आलाय, आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 101 धावा धाव फलकावरती. नाहीये, परंतु मागची मॅच तुम्ही बघा, कारण काय गोलंदाजी केली ऋषीने, त्याने पिंगळेने, सगळ्याच आपण बघतो मिसबा आराध्य स्टार 11 टीमने. परंतु या मॅच मध्ये कुठेतरी प्लॅनिंग, कोऑर्डिनेशन, टप्पा, लाईन अँड लेन, फिल्डिंग मध्ये बऱ्याचशा चुका, या सगळ्या गोष्टींचा आता मी म्हणेन विचार करावा लागेल APRS लवजी टीमला. 13 चेंडू मध्ये 44 वरती खेळतोय दिगंबर मोरे, 50चा चान्स आहे भरपूर. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय 5 चेंडू मध्ये तब्बल 25 वरती खेळतोय तो कुमार. तुषारजी धुमाळ यांच्याकडून जर अर्धशतक आलं दिगंबर मोरेचं तर गेम चेंजरची कॅप दिली जाईल. मगाशी रोहनला देखील ती संधी होती, परंतु 44 वरती खेळतोय दिगंबर मोरे. आता कुमार काय करतोय, गोलंदाजी साठी आलाय. गोलंदाज नाव शैलेश आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. हा चेंडू खराब आणि सरळ जाईल लॉंग स्टॉपला. वाईट +4, 5 धावा. आधीच दुष्काळ, त्यामध्ये 13वा महिना. काय प्लॅनिंग असेल, कारण हे सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये येत असतात. तुमचं प्लॅनिंग, तुमचं कोऑर्डिनेशन, ज्यावेळेस तुम्ही धावसंख्येचा पाठलाग करता. कारण मगाशी सांगितलं नवनाथने की आम्ही कमी धावसंख्येपर्यंत रोखू या टीमला, परंतु काय टार्गेट सेट करण्याच्या प्रयत्नामध्ये ही टीम पुढे सरकली आहे. नरेश दादा प्रतिष्ठान. हा चेंडू आणि कुमारच्या बॅटमधून लॉंग ऑफला 5वा आलाय षटकार. मन जिंकली मी म्हणेन ती फलंदाज कुमारने. अगदी झेनित वरून इथे आला, त्याचे सिलेक्शन करण्यात आलं नरेश दादा प्रतिष्ठान युवा ढेकू टीम कडून, आणि काय खेळलाय आज. खरं तर खुश असेल दिगंबर मोरे देखील या खेळाडूवरती. 5वा षटकारला त्याच्या बॅटमधून. ओरपीच आणि 6वा नॉन स्ट्रायकर वरून बॅटिंग एन्जॉय करतोय दिगंबर मोरे देखील. षटकार. त्या तब्बल 118.
आणि आता धावा कशा वाढवायच्या स्कोर कार्ड मध्ये हे देखील प्रश्नाचे आणि गेम चेंजरची कॅप लागू झाले मला असं वाटतंय कुमार साठी. एकदा कुमारची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळा व्हायला काही हरकत नाहीये. चेंज ऑफ पेस आणि या मॅच मधली दुसरी षटकारांची हॅट्रिक ठोकली आहे ती कुमारने. दिगंबर मोरे नॉन स्ट्रायकर वरतून एन्जॉय करतोय त्याच्यावरती हसतोय एक स्मित हास्य बघायला मिळतं. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि ते षटकारांचे हॅट्रिक 8 चेंडू मध्ये 43 धावा. काय बॅटिंग करतोय धाव फलक पोहोचवलंय आणि जर मला असं वाटतं ही 50 त्या 2 बॉल वरती झाली ना तर रायगड मधली सगळ्यात फास्टेस्ट 50 होऊ शकते या स्पर्धेमध्ये. बघूया हा विक्रम होईल का कारण 8 चेंडू मध्ये खेळतोय 43 वरती. असं सगळ्यांना वाटलं की कुमार सिंगल काढेल दिगंबर मोरेला स्ट्राईक देईल त्याची 50 होईल परंतु ही सगळी सूत्र हातामध्ये घेतली आहेत ती कुमारने. काय बॅटिंग करतोय लगातार 3 आलेत अजून 3 चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 43 वरती तो खेळतोय या मॅच मध्ये. दोघांनी जर इथे चांगला फटका मिड विकेटला आणखी एक चौकार पहिला चौकार आहे या बॅट्समॅनचा कुमारचा. धाव फलक पोहोचवलाय ते एकूण 128. आता धाव फलक सांगायची गरजच नाहीये कुमार खेळतोय 9 चेंडू मध्ये 47 आकड्यावरती 9 चेंडू 47. जर हा बॉल वरती जर अर्धशतक झालं तर रायगड टेनिस बॉल क्रिकेट मधलं सगळ्यात फास्टेस्ट अर्धशतक तुम्हाला बघायला मिळेल. काय बॅटिंग करतोय काय षटकार ठोकलेत लगातारचे 2 षटकार हॅट्रिक याच मॅच मध्ये एका फलंदाजाकडून आणि तिथे मात्र दिगंबर मोरे देखील ही फलंदाजी एन्जॉय करतोय. चांगला बॉल खोलात टाकलेला बॉल सिंगल कंप्लीट झाली. आता दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होईल का दुसरी धाव मिळणार नाही थांबवतोय खरं तर कुमार स्वतः थांबलाय आणि वेल बॅटिंग कुमारच्या माध्यमातून परंतु आता इथे षटकाराने आपलं अर्धशतक कंप्लीट करेल कारण 44 वरती खेळतोय तो दिगंबर मोरे. शेवटचा बॉल 44 धावा हा षटकार आला तर अर्धशतक बघायला मिळेल तुम्हाला दिगंबर मोरेचं. फुल टॉस आणि अर्धशतक कंप्लीट केलंय शेवटच्या बॉल वरती ते म्हणजेच दिगंबर मोरे कॅप्टनने. जर दोघांची बॅटिंग आवडली असेल ना तर जोरदार टाळा. पार्टनरशिपचा देखील आपण उल्लेख करू या दोघांमध्ये. काय फलंदाजी प्रेक्षक वर्गांचं मी म्हणेन स्वागतच केलंय षटकार चौकाराने. अतिशबाजीच बघायला मिळाली षटकार चौकारांची आणि धाव फलक पोहोचलाय 6 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 135 धावा सर्वोत्कृष्ट धावसंख्या या स्पर्धेमधली आणि या दोघांमध्ये पार्टनरशिप झाली आहे ती 98 धावसंख्येची भागीदारी 6 ओव्हरच्या मॅच मध्ये